त्या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा आपण संपन्न महाराष्ट्र भूषण नाही तटत नाही अडत असं आमचं कोल्हापूर ही टॅगलाईन घेऊन कोल्हापूरच्या वैशिष्ट्यावर असलेली कोल्हापुरी तडका हा रॅप सॉन्ग आणि याच रॅप सॉन्गचा शुभारंभ आपण करीत आहोत. त्याचबरोबर विविध क्षेत्रातल्या माध्यमांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. कधी थोड्या वेळातच या सर्व मान्यवरांचं आपण यथोचित सहर्ष स्वागत आपण करणार आहोत. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित माननीय रवींद्र सूर्यवंशी साहेब, महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध रील स्टार म्हणून त्यांच्याकडे आपण बघतो. मी त्यांचं सहर्ष स्वागत करण्यासाठी बोनलेस रॅपर विशाल खांडेकर आपण समितीप्रती आपल्या असते त्यांचं आपण सहर्ष स्वागत करू. यानंतर समर्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुहास पाटील साहेब यांचे आपण सहर्ष स्वागत करूया. डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीकडे आपल्या हस्ते त्यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीकडे आपल्या हस्ते ग्राहक सेवा संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षा रंजना मालुसरे पाटील यांचं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं यथोचित असं सहर्ष स्वागत करूया. एकदा जोरदार आणि आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया. यानंतर मी पुन्हा एकदा डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीकडे आपल्या शुभ हस्ते प्रांत ग्राहक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेजी भोसले साहेब, माननीय राजेजी भोसले साहेब आपण पुढे या, आपण आपला सन्मान स्वीकारा. डॉक्टर शर्वरीताई पवार यांच्या शुभ हस्ते त्यांचं आपण यथोचित सहर्ष स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करीत आहोत. त्या क्षणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. डॉक्टर शर्वरीताई पवार प्रांत ग्राहक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजेजी भोसले साहेब यांचं आपण स्वागत करतो. धन्यवाद. त्यानंतर पुन्हा एकदा डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीमध्ये आपल्या शुभ हस्ते आदर्श शूज हाऊसचे ओनर अरुणा डोईफळे मॅडम, आदर्श शूज हाऊसच्या ओनर अरुणा डोईफळे मॅडम यांचे आपण स्वागत करू. त्यानंतर मी पुन्हा एकदा डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीमध्ये आपल्या हस्ते छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील साहेब यांचे आपण स्वागत करूया. आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. त्यानंतर सोपान माली महाराज संस्थापक अध्यक्ष शिवशंभू मठ वडकंबे महाराज यांचे आपण स्वागत करू. डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीमध्ये आपल्या हस्ते त्यांचं आपण स्वागत करू. डॉक्टर शर्वरीताई पवार आपल्या समितीमध्ये की माननीय दीपाली मल्ली अध्यक्षा MM कृपा निधी ग्रुप यांचं आपण स्वागत करूया. दीपाली धन्यवाद. त्यानंतर माननीय अश्विनी ढेके मॅडम संस्थापक अध्यक्ष आई दुर्गा फाउंडेशन यांचे आपण स्वागत करूया. माननीय अश्विनी ढेके मॅडम संस्थापक अध्यक्ष आई दुर्गा फाउंडेशन. धन्यवाद. त्यानंतर बोनलेस रॅपर विशाल खांडेकर आपल्या समितीमध्ये आपल्या हस्ते माननीय डॉक्टर विकास विसुरे यांचं आपण स्वागत करूया. माननीय डॉक्टर विकास साहेब पुढे या. विकास साहेब पुढे आपण आपला सन्मान स्वीकारा. बोनलेस रॅपर विशाल खांडेकर यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर विकास विसुरे यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद. त्यानंतर माननीय बालाजी कदम साहेब आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते माननीय शेखर पाटील भैया अध्यक्ष स्वराज्य फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांचं आपण स्वागत करूया. शेखर
पाटील भाई यांचं आपण स्वागत करूया. धन्यवाद. तर मी पुन्हा एकदा बालाजी कदम आपणा समितीवरती आपल्या हस्ते माननीय सचिन चांदणे सूर्या ग्रुपचे अध्यक्ष सचिन चांदणे सूर्या ग्रुपचे अध्यक्ष यांचं आपण स्वागत करूया. त्यानंतर विशाल खांडेकर सर आपण पुढे या. माननीय विशाल खांडेकर आपण समिती आपल्या शुभ असते माननीय डॉक्टर भारत देवळकर सरकार यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. विशाल खांडेकर यांच्या हस्ते माननीय डॉक्टर भारत देवळकर सरकार. यानंतर ज्या पुस्तकाचं आपण प्रकाशन करणार आहोत त्या पुस्तकाचे यशकथा पुस्तकाचे लेखक माननीय प्रशांत कुलकर्णी. माननीय प्रशांत कुलकर्णी सर. यानंतर माननीय रमेश चांदणे माजी उपनगराध्यक्ष बलकापूर नगर परिषद यांचे आपण स्वागत करूया. मी विशाल खांडेकर आपण समितीपती आपल्या हस्ते त्यांचं आपण स्वागत करूया. माननीय रमेश चांदणे माजी उपनगराध्यक्ष बलकापूर नगर परिषद. त्याचबरोबर माननीय मदनजी पलके सर सुप्रसिद्ध अभिनेते माननीय मदनजी पलके सर यांचे आपण स्वागत करूया. विशाल खांडेकर यांच्या हस्ते त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. धन्यवाद. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया सारे मान्यवरांचं. तर टाळ्याचा आवाज कमी एकदा जोरदार टाळ्या देऊया. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे सुंदर असं वास्तविक करण्यासाठी मी दुर्गा फाउंडेशन त्याचबरोबर जागरण न्यूजच्या डॉक्टर शर्वरी पवार आपल्या समितीकडे आपण या कार्यक्रमाचा सुद्धा असं प्रस्तावित करावं. नमस्ते. खूपच शांतता पसरली आहे. कोल्हापुरी तडकाचं उद्घाटनाला आलाय आणि मी स्वतः शर्वरी तुम्हा सर्वांचं स्वागत करतेय. तर माझ्यासाठी जोरदार टाळ्या. बघू किती जोरात वाजू शकतात. जोरदार टाळ्या. माहौल तो बनना चाहिए. सही है ना. कलाकार भूका होता है तालियों का. बरोबर. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर कोल्हापुरी तडक्याचे सर्वच कलाकार आणि या सगळ्यांची सांगड घालणारे आमचे सहकारी मित्र एकनाथजी पाटील. एकूण आजचा जो योग आहे तो दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल. कारण कोल्हापूरच्या या लाल मातीच्या कुस्तीत कुठंतरी एक मंजूळ गाणं पण ते पण रॅप म्हणजे विशालनं एक नवी थीम आणून आम्हाला शेवटी स्टेजवर यायला भाग पाडलं. अशा विशालचं खूप 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 अभिनंदन. जोरदार विशालसाठी आणि अख्ख्या टीमसाठी कोल्हापुरी तडका मेकिंगच्या टीमसाठी जोरदार टाळ्या. नमस्कार. मी शर्वरी पवार. तिचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊन पाहिलं तर तुम्हाला कळेल मी नेमकं काय करते. किंवा फेसबुकवर शर्वरी पवार, इंस्टाग्रामवर शर्वरी पवार ऑफिशियल या पेजला कळेल दुर्गा फाउंडेशनचं नेमकं काम काय. थोडंसं सांगणं अत्यंत गरजेचं आहे. असा आजचा खूप चांगला योग आहे. कोल्हापुरी तडक्याचं या ठिकाणी आज आपण प्रमोशन करतोय आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आता डाउनलोड करायचं आहे ते सॉन्ग. आमचं तिचा जागर न्यूजवर असेल, स्पीड न्यूजला असेल, सगळीकडे हे सॉन्ग असणार आहे. प्रत्येक मोठ्या चॅनललाही आम्ही देतोय. त्यासोबतच आजची काळाची गरज आमचं दुर्गा फाउंडेशन. अलीकडे आपण बघतोय वैष्णवीला आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणताना प्रचंड वाईट वाटलेलं आहे. दुर्गा फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या स्त्रिया फसलेल्या असतात पण बोलत नाही, सासरी कितीही वेदना असतील तर तिथं मुकाट्यानं राहायचं, बापाची इज्जत काढायची नाही, पै पाहुणे काय म्हणतील म्हणून तिला पिचावंच लागतं. कॉलेजमध्ये एखाद्या मुलानं एखादी छेड काढली, आई तिला डोळा वटारते आणि म्हणते नाही तुझा बाबा उद्यापासून कॉलेज बंद करेल. आजच्या निमित्तानं हे बोलण्याचं एवढीच गरज आहे. ती माता, ती भगिनी, ती सहकारिणी, ती सहचारिणी आणि तिच्या विना असलेलं हे जग अधुरं आता तिलाच अधुरी करायला लागलं. आज इथं कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक बाबा, अनेक दादा, अनेक आई, बहीण, मावशी प्रत्येक रूपात आपण आहोत. परंतु आता अत्यंत गरजेचं आहे तिची पाठराखण करणं,
तिला पंख देणं आणि गरुड भरारी घ्यायला लावलं. म्हणूनच दुर्गा फाउंडेशन नेहमी एकनाथ सर विशेष करून महिलांचे खूप सारे कार्यक्रम घेतात आणि सगळ्यांना प्रश्न असतो सर आणि मॅडम एकत्र कसे. कायम मॅडम सरांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सरशिप कशी देतात. जो समाज महिलांना एकीकडं आट्या घालून बघत असतो, महिलांच्या कॅरेक्टरवर बोलत असतो, अशा वेळी महिलांना गरुड झेप घ्यायला लावणारे पुरुष बोटावर मोजणे इतके. बरोबर का गर्ल्स? हँड्स अप. बरोबर? असा अनुभव आलाय. पण समाजात असे फार कमी एकनाथ सर आहेत, विशाल आहेत, की जे महिलांना या ठिकाणी गरुड झेप घ्यायला लावतात. आमचे इंगवले सर आहेत, खोत सर आहेत, ते महिलांच्या माध्यमातून छान छान कार्यक्रम घेतात, महिलांना पुरस्कार देतात आणि पुरस्कार मिळाला की आमचा बायांचा गुरु काढगा आम्हाला पुरस्कार मिळालाय. आम्ही आनंदावर काम करतो. रात्री भाजी छान झाली म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी इडलीचा बेत करणारी ती, आणि तिनं आपला अन्नपूर्णाचा धर्म स्वीकारल्या पूर्ण केल्यानंतर आपण घरपेट खाणारे ते, आपण त्यात काहीतरी उणीव काढतोस. उणीवेकडे लक्ष न देता गरुड झेप घेणारी तिला मानाचा मुजरा आणि कोल्हापुरी तडकामध्ये विशेष करून महिलांना जे स्थान दिलंय त्याचंही कौतुक. इथं शेखर पाटील आहेत, तेही युवा वर्गासोबत आहेत. आमचे सूर्याभाई आहेत ज्यांनी बाळूमामा आजकाल खूप इथं बाळूमामा कुठली अडचण आली की चटकन आदमापूर असणं बरोबर ना हो का नाही. आदमापूरचे बाळूमामा पटकन डोळ्यासमोर येतात. त्या रूपात असलेले सूर्या सर आणि एकनाथजी सरांचे भाऊ या ठिकाणी विकास पाटील सर, सुहास पाटील सर. छोटी नावांची गल्लत होतीये आणि इथं असणाऱ्या आमच्या सगळ्या ताया अगदी ट्रॉफी घेऊन तिथे येऊन स्टेजवर देणाऱ्या हसतमुख असणारे सगळे आमचा ऑल ओव्हर स्टाफ आणि आमचे ज्यांच्यामुळे आम्ही उभे आहोत ती आमची पत्रकारिता. लोकशाहीचा आधारस्तंभ असलेली पत्रकारिता. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता, आज किती तर पाऊस आहे, संडे आरामात सगळे बसले, पण ज्यावेळी दीप प्रज्वलन होत होतं त्यावेळी आमचे पत्रकार कॅमेरा मात्र हातात घेऊन होतेच. त्यांना हॅट्स ऑफ. आणि तमाम तुम्ही सगळे श्रोते आम्हाला कार्यक्रमाला आला आहात, पुरस्कार ज्यांना मिळालाय ते जे काहीतरी आपल्या आयुष्यात करू पाहत आहेत त्यांना असे अवॉर्ड्सची गरज असते. अवॉर्ड्स कशाला तर अवॉर्ड्स म्हणजे पाठीवर शाबासकीची थाप. आणि याच माध्यमातून समर्थ फाउंडेशन, दुर्गा फाउंडेशन, तिचा जागर न्यूज, स्पीड न्यूज एकत्र आलं आहे आणि आतापर्यंत आम्ही अनेक कार्यक्रम करतो. फक्त जास्त कार्यक्रम आम्ही तिच्यासाठी करतो कारण तीच आहे आपल्या देशाचा गळा. ती सक्षम तर सगळेच सुखरूप. ती घरात नसेल एक दिवस तर कशी मजा होते ना. आवाज नाही येतो होते की नाही. फार आवाज हळू येतोय. एनिवे दादा सगळे चिडतील पण दादांशिवाय ती अधुरीच आहे. अशा तिला मानाचा मुजरा आणि तिच्या सोबत असणाऱ्या दादांनाही माझा नमस्कार. मी शर्वरी. नमस्ते. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. त्यानंतर एका पुस्तकाचं आपण प्रकाशन इथं करीत आहोत. प्रशांत कुलकर्णी लिखित यशगंध या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे करीत आहोत. एकदा जोरदार देऊया. मान्यवरांना विनंती की आपण आता ओपन करूया आणि आपल्या हस्ते त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न करूया. मान्यवरांना विनंती की आपल्या सर्वांनी एकदा जोरदार देऊया. अतिशय सुंदर असे पुस्तक आहे आणि सांगायला आनंद वाटतो की त्यांना हे पुस्तक मोफत ते दिलं जाणार आहे. अतिशय सुंदर आणि खडतर प्रवास त्यामध्ये आहे. धन्यवाद. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा मंचावरती असं सांगू. धन्यवाद. त्यानंतर मी केलेलं हे आवर्जून सांगतो. मी स्वतः उद्योजक आहे. उद्योजक क्षेत्रातले अनेक राज्य पुरस्कार मला प्राप्त झाले. ज्यावेळी गावातून ग्रामीण भागातून फिरताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक ग्रामीण भागातली जी मुलं आहेत
ती सध्या परिस्थिती पुढं हातबल आहेत. प्राप्त परिस्थितीबद्दल त्या तक्रारी करतायत आणि त्याच्या उलट आपण स्वतः पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहात. आपापल्या क्षेत्रात आपण उल्लेखनीय काम केलेलं आहे. अशाच समाजात काम करणाऱ्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्यांचं जीवनचरित्र मी ह्या पुस्तकात घेतलं आणि हा जो यशगंध हा चरित्र ग्रंथ आहे हा आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांच्यापर्यंत मोफत पोचवतो. त्यांना एक जिद्द आणि प्रेरणा मिळावी हा त्या पाठीमागचा उपक्रम आहे. आणि ही नवीन पिढी बलशाली घडवण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हा खऱ्या अर्थानं आम्ही उपक्रम राबवित आहोत. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 1-2 छोट्या विद्यार्थिनींना आम्ही हे पुस्तक देतोय की जे मोफत पुस्तक भेट योजनेअंतर्गत आम्ही देतोय. यासाठी मी आवाहन करतो जैन सोशल ग्रुप मेन कोल्हापूरच्या अध्यक्षा निवेदिता शहा त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या हस्ते स्वरा सुतार या मुलीला आम्ही पुस्तक देणार होतो. तिच्याऐवजी संस्कृती जोशी हिनं व्यासपीठावर यावं आणि ते पुस्तक स्वीकारावं. जैन सोशल ग्रुप हा नेहमीच अशा उपक्रमामध्ये पुढे राहिलेला आहे. जैन सोशल ग्रुप मेनच्या निवेदिता शहा या ग्रुपच्या वतीनं त्यांच्या ज्या सदस्य आहेत आरती चौगुले यांच्या वतीने हे पुस्तक भेट देतात. धन्यवाद मॅडम. यानंतर कोल्हापुरातील जे रोटरी क्लब आहेत त्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज या संस्थेच्या होऊ घातलेल्या अध्यक्षा पूजा गांधी यांनी व्यासपीठावर यावं आणि अर्पिता पाटील या विद्यार्थिनीला आपण हे पुस्तक भेट देतोय. अर्पिता पाटीलने व्यासपीठावर यावं. या सर्व विद्यार्थ्यांनी होतकरू आहेत, गरजू आहेत. ह्यांच्या मनात कुठेतरी आयुष्यात घडण्यासाठी जिद्द आणि विनायक कुलकर्णी यांचा या पुस्तकात समावेश आहे चरित्राचा. त्यांनाही आज आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करतोय. ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांचं अत्यंत मोठं काम आहे. हे पुस्तक प्रायोजकत्वासाठी ज्या व्यक्तींना पुढे यायचं असेल त्यांनी संपर्क साधावा आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी सर, धन्यवाद. सभागृहामध्ये एक विनंती आहे की बाहेर दसरा चौकच्या ग्राउंडवरती MH0DA 2562 ही स्विफ्ट मोठी कार आहे. कोणाची असेल त्यांना विनंती की आपण एका ठिकाणी पार्किंग करूया जेणेकरून वाहतुकीला कुठल्याही पद्धतीचा अडथळा निर्माण होणार नाही. धन्यवाद. त्यानंतर मी ज्येष्ठ समाजसेवक माननीय विनायकजी कुलकर्णी आपणास विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय विनायकजी कुलकर्णी सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवर तसेच या समर्थ फाउंडेशनचे सर्वे सुहासराव पाटील तसेच माझे मित्र आणि ह्या स्पीड न्यूजचे प्रमुख श्रीयुत एकनाथ पाटील यांच्या आजच्या ह्या रॅप सॉंगच्या किंवा पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या माझ्या यशगंध या पुस्तकामध्ये जो माझा लेख आलेला आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचावा आणि एखाद्या म्हणजे खडतर व्यक्तीनं किंवा एखाद्या खडतर व्यक्तीचं आयुष्य कसं असतं आणि त्याला उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं किंवा कशाला तोंड द्यावं लागतं अशा लोकांच्या जीवनचरित्र श्री प्रशांत कुलकर्णी यांनी या यशगंध पुस्तकामध्ये छापलेले आहेत आणि समाजापर्यंत ती तरुण पिढीला एक आदर्श या म्हणून ती पुस्तकं त्यांनी छापलेले आहेत आणि ते संपूर्ण साधारण जगभर हे पुस्तक पोहोचावं या निमित्ताने त्यांचा हा प्रयत्न आहे. आणि या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या लोकांच्या समोर करा आणि मग माझे मित्र श्री एकनाथ पाटील यांना मी विनंती केल्यावरून त्यांनी आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिली आणि त्यानिमित्तानं हे पुस्तक संपूर्ण आजच्या कोल्हापूरवासियांच्या समोर हे पुस्तक निश्चितच आपण हातात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यामध्ये ज्या व्यक्ती त्यांनी निवडलेल्या आहेत
त्यांचं खरोखरच कार्य किती मोठं आहे हे आपल्याला निश्चितच समजेल. आणि त्यांनी माझा या पुस्तकामध्ये समावेश केला त्याबद्दल खास करून मी प्रशांत कुलकर्णी यांचे आभार मानतो. आणि आपणही सर्वांनी हे पुस्तक घ्यावं आणि एक पुढील पिढीला एक आदर्श म्हणजे सध्याच्या जीवनशैलीमध्ये राहून देखील एखादी व्यक्ती काय करू शकते हे या पुस्तकातून प्रत्येक व्यक्तीचं चरित्र वाचल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर असं हे पुस्तक आपण सर्वांनी घ्यावं. आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आणि मला ह्या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल एकनाथ पाटील तसेच सुहास पाटील यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद कुलकर्णी साहेब, धन्यवाद. यानंतर मंचावरील मान्यवरांचं एक थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त होईल. मी माननीय मदनजी पलंगे सुप्रसिद्ध अभिनेते आपणास विनंती करतो की आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छापर मनोगत व्यक्त करावं. माननीय मदनजी पलंगे. विचारमंचावरती सर्व मान्यवरांचं मनापासून असं सहर्ष स्वागत करतो, त्यांचे आभारी मानतो. आज या रॅप सॉन्गच्या निमित्तानं या कलावंताला इथे येण्याची ज्यांनी संधी निर्माण करून दिली ते माझे मित्र, माझे गुरुवर्य एकनाथ पाटील साहेब. मी त्यांचे मनापासून असं स्वागत करतो. आणि माझा मित्र की ज्याची धडपड बऱ्याच दिवसापासून म्हणजे मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करणार आहे असा ध्यास आणि मनाशी बाळगून ज्यानं हे कार्य तत्परतेने पूर्णत्वास नेलं तो माझा मित्र विशाल खांडेकर. याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होता. म्हणजे याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा. जे अट्टहास कशासाठी होता की मला काहीतरी करायचं आहे, मी काहीतरी करणार आहे असा मनाशी अट्टहास बाळगणारा आपला विशाल. आणि त्याचा हा अट्टहास आज भगवंतानं पूर्णत्वास नेलेला आहे. अतिशय सुंदर असा रॅप सॉन्ग इथं शूट झालेलं आहे. आज ते त्याचा प्रीमियरही झालेला आहे. आणि भावी वाटचालीस विशालसाठी मी पुन्हा एकदा मनापासून अशा शुभेच्छा देतो. आज विचारमंचावरती माझे मित्र, माझे दुसरे गुरुवर्य, आमच्या सर्वांच्या आवडीचे की ज्यांचे तुम्ही आवडीने रील्स बघता ते आमचे दाजी. त्या दाजींच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आमचे सूर्या चांदे साहेब, डॉक्टर पवार मॅडम, आमचे भैयासाहेब, आमच्या दुर्गा फाउंडेशनच्या अश्विनी ढेंगे मॅडम, आमचे गुरुवर्य महाराज इथं आज उपस्थित आहेत तर त्यांचंही मी मनापासून असं स्वागत करतो. मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी मदन पलंगे, गेले 19 वर्ष झाली या चित्रपट इंडस्ट्रीजमध्ये काम करतो. 1578 कार्यक्रम अखंड महाराष्ट्रामध्ये या होम मिनिस्टरचे मी प्रस्थापित केलेले आहेत. जो 2006ला या कोल्हापूर जिल्ह्यात आदेश बांदेकरांच्या नंतर जी पहिली पैठणी आणली ती मी स्वतः आणली. आज 1578 कार्यक्रम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्णत्वास नेलेले आहेत. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे तुमच्या सर्वांच्या आवडीचं गाणं वाटमोची बघतो रिक्षावाला या गाण्यानंतर मी काटाकीर सॉन्ग केलं. त्यानंतर ABRK फिल्म प्रोडक्शनच्या माध्यमातून पाहुणाज वाढली आहे थंडी मी सॉन्ग मी पूर्ण केलं. त्याचे आमचे गुरुवर्य माननीय रमेश ऐगोले साहेब, माझे मित्र दिग्दर्शक अभि खोत सर यांचंही मी मनापासून असं स्वागत करतो. कारण आमच्या ABRK फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं जवळजवळ बरेचसे कलावंत कलाकार घडवण्याचे कार्य जे करणारे आमचे 2 दिग्गज कलावंत म्हणायला काय हरकत नाही. कवी मनाचे लेखक आमचे दिग्दर्शक इंगवले सर, अभि सर यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार मौली टाळ्या होत जाऊ देत. कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कलावंताला माझ्या खिशातले पैसे जाऊ देत पण कलाकार घडला पाहिजे. आणि जोपर्यंत कलाकार घडणार नाही तर या कोल्हापूरची कला राहणार नाही असा ध्यास मनाशी बाळगणारे आमचे इंगवले सर, अभि सर, एकनाथ पाटील सर बरेचसेच कार्य करत करत आजपर्यंत या विचारमंचावरती आमच्यासारख्या सर्वसामान्य कलावंताला इथं पोहोचण्याची संधी त्यांनी मिळवून दिली. तर त्यांचाही पाठीशी आमच्या हात कायमस्वरूपी राहणार आहे आणि त्यांचंही प्रेम असंच आमच्या पाठीशी राहावं अशा या अंबाबाई चरणी मी प्रार्थना करतो. मौली खरं सांगायचं म्हणजे आपल्या कोल्हापूरचा कलावंत आयुष्यभर जगला पाहिजे बरं का. एक काळ असा होता चित्रपट महामंडळामध्ये, चांदे साहेब माहिती असू दे, मी या चित्रपट महामंडळाचा एक अजीव सभासद आहे. जे कोरोनाचा काळ आला, कोरोनाच्या काळामध्ये कलाकाराची इतकी परपट झाली माऊली की पेंटिंगची कामं करून कलाकार जगला. पेंटिंगची कामं करून ज्याच्या अंगात कला आहे, उर्मी आहे, काम करण्याची हिंमत आहे पण त्याला स्टेज मिळत नाही.
त्याला एखादा रंगमंच मिळत नाही, असे कलाकार पैसा वाचून अडकले आणि नको त्या गोष्टीकडं वळून गेले. असे बरेचसेच कलाकार आपल्या कोल्हापूरातून घडून गेले. पण म्हणून मी आज एक सांगतो की प्रत्येक गोष्ट जे आपण आनंदानं उत्स्फूर्तीनं एखादं गाणं जरी लागलं तर मनाचा कंटाळा निघून जातो. हे सगळं घालवणारा माऊली हा एक अमर असा कलावंत आहे. त्या कलावंताला जगवलं पाहिजे एवढीच मी आज तुम्हाला ती मनापासून कळकळीची विनंती करतो. कारण माझ्यासारखा कलावंत 2003 पर्यंत साहेब मी साडी नेसत होतो स्वतः. जे डोक्यावरती समई घेऊन मोळ्यांच्या टोकावरती नाचण्याचं काम कागल तालुक्यात पहिला लावणी सम्राट म्हणून मी उदयास आलो. आज आमचे मित्र नगरसेवक संजय चितारे गेले. म्हणजे माझं चालणं बोलणं सुद्धा बाईसारखं व्हायला लागलं. 2005 नंतर मी साडी नेसायची बंद केली आणि थोडासा माझा ट्रॅक या होम मिनिस्टरकडे गेला. पहिली मी डाईल 100 सिरियल केली. आता माझी सुंदरी सिरियल चालू आहे. तुळजाभवानी त्यात मी पद्मनाभ करतोय. त्यानंतर मी सुंदरीमध्ये डॉक्टर करतोय. आणि असं तुमच्या आशीर्वादानं बऱ्याचशाच विचार मंचावरून मी इथंपर्यंत पोहोचलो. दाजींसारखे कलाकार आज प्रत्येकाच्या मोबाईल आहेत आपल्याकडे अँड्रॉइडचे, खिशात दाजींसारखे सगळे. जर तुम्ही त्यांची कॉमेडी जर बघितली तर अमूल्य अशी कॉमेडी. बरेचसेच कलावंत आज आपल्या इथं आले नाहीत वेळेअभावी, पण नक्कीच आमच्या या 24 चॅनलच्या मार्फत असू देत, ABRK प्रोडक्शनच्या मार्फत असू देत, नक्कीच असे कार्यक्रम घेण्याची संधी आणि परत मिळावी. आमच्यासारख्या कलाकाराला तुमच्याकडून स्टेज मिळावं आणि आमचं नाव लौकिक व्हावं अशी मी आई अंबाबाई चरणी प्रार्थना करतो. मी पुन्हा एकदा माझ्या मित्राला विशालला मी भरभरून शुभेच्छा देतो. कारण गोरगरीब घराण्यातून आलेलं पोरगं, झोपडपट्टीत राहणारं पोरगं, आणि त्या पोरानं एक मनाशी ध्यास बाळगून आमच्या ABRK फिल्ममध्ये सुरुवातीला एंट्री केली. आणि त्यानंतर त्याला काहीतरी करायचं, मी काहीतरी करणार असा ध्यास बाळगून त्यानं जी वाटचाल केली आणि त्याच्या पाठीवरती जो हात पडला ते आमचे गुरुवारी एकनाथ पाटील सरांनी त्याच्या पाठीवरती हात ठेवून हे रॅप सॉंग आज घडवलं. मला आज बघायला आपल्याला 5-10 मिनटं लागली. पण ज्यावेळी तर अखंड 3 दिवस हे शूट आम्ही संपवलेलं आहे. 3 रात्र हे शूट करत होतो. आणि प्रत्येक कलावंताच्या पाठीमागं प्रत्येकाला त्रास नाही, कुणाला सगळ्यांना त्रास आहे. काम करायचे म्हटलं की प्रत्येका पाठीमागं कष्ट दडलेलं आहे. जोपर्यंत आपलं स्ट्रगल नाही ना तोपर्यंत कुठलीच गोष्ट साध्य नाही. आपल्याला प्रत्येक वेळा वाटत असतं की मी टीव्हीत जायला पाहिजे, मी टीव्हीमध्ये दिसायला पाहिजे, मला एखादी सिरियल मिळाली पाहिजे, मला एखादा प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे. हे सगळं करायच्या अगोदर त्याच्या पाठीमागे दडलेली जी गोष्ट आहे ती कष्ट. अभिनय सगळेच करतात. आज तुम्ही इथं बसला हा अभिनयच आहे. मी हात आवारे करतो हाही अभिनयच आहे. पण ज्यावेळी विचारमंचावरती अभिनय करतो, ज्यावेळी एखाद्या कॅमेरासमोर अभिनय करतो, त्यावेळी मात्र तो रियालिटी प्रमाणे आला पाहिजे. तो खरा कलावंत आपण जपला जातो. आणि असाच आशीर्वाद या कलावंताच्या पाठीशी. माझ्यामध्ये कोल्हापूरचा कलावंत एकेकाळी मुंबईमध्ये दाजी त्या कोल्हापूरच्या कलावंताचं नाव एक अमर होतं, वेगळं होतं. पण काही कारणास्तव आमची इंडस्ट्रीज कोल्हापूरची का अशी घडली गेली मला त्यावरती काही बोलायचं नाही. कारण मी एक कलावंत आहे. बघण्याचा भावार्थ वेगवेगळा होऊ शकतो. पण आमच्या कोल्हापूरचा कलावंत कुठंतरी पाठीमागं पडतोय हे आज आम्ही डोळ्यानं बघतोय. आज आपल्या कोल्हापूर इंडस्ट्रीजमध्ये चित्रनगरीसारख्या ठिकाणी 2 ते 3 सिरियल चालू आहेत. पण आमच्या कोल्हापूरची किती कलावंत आहेत सिरियलमध्ये बघा. त्याची चुकीचं बोलतो का? किती कलाकार आहेत सांगा? नाही आहेत कोणी. 2-3 बोटावरती मोजण्यासाठी कलाकार, बाकीचे सगळे मॉपसाठी काम करतात. म्हणजे लीडिंगसाठी कलाकार आमचा कोल्हापूरचा कलाकार नाही आहे कुठं. तर आम्ही कुठंतरी कमी पडतोय. मराठी चित्रपट बघा, मराठी नाटकं बघा, मराठी एकांकिका, पथनाट्य, लघुपट बघा, लघुनाट्य बघा. कारण हे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही तोपर्यंत त्या कलावंताच्या पाठीवरती तुमची शाबासकी पडणार नाही. तो कलावंत खरंच कलावंत आहे का हे कळणार सुद्धा नाही. ही काळाची गरज आहे. म्हणून कोल्हापूरचा कलाकार जगला पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्यातील कलाकार जोपर्यंत जगणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये आपल्या कोल्हापूरचं नाव जसं अगोदर होतं तसं आत्ताही होणार नाही. जोपर्यंत कोल्हापूरचा कलावंत मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन काम करत नाही तोपर्यंत. मुंबईमध्ये मी 5-6 वर्ष काढली. 150 रुपये एका दिवशी नाईट म्हणजे भाडं. पत्र्याच्या खोलीमध्ये आम्ही राहायचो. एक फॅन, एका बेडवरती दोघं झोपायचो. आणि अशा पद्धतीत काम करत असताना खरा कलावंत आम्हाला दिसून आला. म्हणून प्रत्येकाच्या पाठीमागे कष्ट आहे. ते कष्ट करण्याची दाणेदाणी उमेद पाहिजे. मी पुन्हा एकदा विचार अशीच तुझी उमेद सदोदित चालावी.
फक्त कटाक्षपणे त्याकडे लक्ष देऊन सगळं कार्य करत राहून मग या चित्रपट लाईनकडे वळलं पाहिजे. कारण एक एक ठिकाणी असं बघितलं एक एक कलाकार दाजी की चित्रपट म्हटलं की घरावर खराटा फिरवूनच ते काम करत असतात आणि सगळं काही निघून जाते. म्हणून पहिल्यांदा आपल्याकडं पैशाचं येणं, माझा संसार जपून काम करणं आणि मग तो कलाकार होणं ही काळाची गरज आहे. नाहीतर मी कलाकार झालोय मग रोज उठून त्यातच येणारा काही बेनिफिट नाही आहे, फुकटच काम करतोय, त्याचं काही सरळ नाही. कारण इंडस्ट्रीजमध्ये आपल्या बरीचशीच लोक आत्तासुद्धा फसवेगिरीचं प्रमाण जास्त करतात आणि त्यापासून सगळ्यांनी अगदी तुम्ही आवर्जून तुम्हाला सांगतो कोणतरी सांगेल बाबा चित्रपट करूया, चित्रपट लाईनला जाऊया, तुम्हाला मी हे पिक्चर देतो, ती सिरियल देतो आणि असं कोणाचं काही ऐकून जर करत असाल तर तुम्ही नक्कीच फसाल. कारण जोपर्यंत तुमची कला बघितली नाही जात नाही तोपर्यंत तुम्ही कलाकार ठरत नाही. ही काळाची गरज आज मी तुम्हाला अगदी कळकळीनं सांगतो. त्यामुळे कुठं फसण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्यात आहे ना तर तुम्ही दाखवा आणि जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही तोपर्यंत प्रेक्षक बघत नाही आणि जोपर्यंत प्रेक्षक बघत नाही तोपर्यंत तुमच्या पाठीवरती थाप पडत नाही. म्हणून कलाकार घडत असताना त्याच्या पाठीमागे जी असलेली कला आहे ती नक्की झाली पाहिजे. चित्रपट तर बघाच, पण चित्रपटाबरोबर आज आपल्या शाहू स्मारकसारख्या ठिकाणी, केशवराव भोसलेसारख्या ठिकाणी नाटकांचे शो लागतात. तिकीट विक्री, नाटक बघायची इच्छा नक्की बाळगा. त्या कलाकारांपर्यंत पोहोचा. तुम्ही एखादे 180-200 रुपयेपर्यंतचं तिकीट काढा. जोपर्यंत तुम्ही तिकीट काढून त्या ठिकाणी पोहोचत नाही तोपर्यंत तो कलाकार तुम्हाला कळणार नाही. त्यामुळं नाटकांसारखे शो नक्कीच बघण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करावा अशी मी कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा 24 न्यूज आणि माननीय एकनाथ पाटील सर, माझा मित्र विशाल खांडेकर, माझे गुरुवारी इंगवले सर, खोत सर यांना पुन्हा एकदा मी मानाचा मुजरा करतो. मला इथं बोलवण्याची तुम्ही बोलवलं, मला मान सन्मान दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा मनापासून असे सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद पलंग साहेब, धन्यवाद. यानंतर कोल्हापुरी तडका रॅप सॉन्गमध्ये ज्यांनी काम केलं आणि या रॅप सॉन्गसाठी बरीच अशी मदत केली त्यांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी ज्यांची नावं इथं अनाऊन्स करतोय त्या सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मंचावरतून आपला सन्मान आपण स्वीकारायचा आहे. त्यानंतर राज्यस्तरीय सेवाभावी संस्था समर्थ फाउंडेशन आणि दुर्गा फाउंडेशन जागरण यांच्या वतीनं आपण समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार सुद्धा या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तत्पूर्वी कोल्हापुरी तडका रॅप सॉन्गमध्ये ज्यांनी काम केलं आणि या रॅप सॉन्गसाठी ज्यांनी भरघोस मदत केली त्या सर्व मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मी ज्यांची नावे इथं अनाऊन्स करतो त्या सर्वांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन आपण आपला सन्मान स्वीकारावा. त्यानंतर हॉटेल सरदेसाईचे ओनर प्रतीक सरदेसाई, चांदे सरांना आपण विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांचा आपण सन्मान करूया. ठीक आहे. MS स्टुडिओ मी साऱ्याच मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ असते त्यांचा आपण सन्मान करूया. आपण पुढे या. MS स्टुडिओ मिसळचे ओनर सुनील शिंदे ठाकूर, धन्यवाद. त्यानंतर पवार फटाके शाही फेटेचे ओनर सरदार पवार आपण वरती या. पवार फटाके शाही राजेशाही पेठे ओनर सरदार पवार आहेत. ऐश्वर्या मसाल्याच्या ओनर लता हटावकर. MS स्टुडिओ मिसळचे ओनर सुनील शिंदे ठाकूर. मान्यवरांना विनंती करू आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण सन्मान करूया. सर्वच मान्यवर आहेत. ऐश्वर्या मसाल्याच्या ओनर लता खटावकर. ऐश्वर्या मसाल्याच्या ओनर लता खटावकर आपण वरती या. त्यानंतर कॅमेरामॅन अजित मिरजकर आपण पुढे या. कॅमेरामॅन अजित मिरजकर मान्यवरांच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करूया. त्यानंतर पवार फटाके राजेशाही पेठे ओनर सरदार पवार मान्यवरांना म्हणते की आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करूया. तत्पूर्वी कॅमेरामॅन अजित मिरजकर याला जोरदार सर्वांसाठी
कोल्हापुरी तडका रॅप सॉन्ग मध्ये ज्यांनी काम केलं आणि रॅप सॉन्गसाठी भरीव अशी मदत केली त्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते आपण करीत आहोत. धन्यवाद. त्यानंतर पवार फटाके राजेश्वरी पेठेचे ओनर सरदार पवार. धन्यवाद. यानंतर कॅमेरा असिस्टंट युवराज चव्हाण आपण पुढे या. कॅमेरा असिस्टंट युवराज चव्हाण मंचावरती या. कॅमेरा असिस्टंट युवराज चव्हाण. यानंतर अभिनेत्री राजेश्वरी मोठे. अभिनेत्री राजेश्वरी मोठे आपण तयार राहायचं. त्यानंतर सना सय्यद आपणही तयार राहायचं. पुढे या प्लीज, वेळेची मर्यादा आहे. अभिनेत्री राजेश्वरी मोठे. त्यानंतर सना सय्यद आपण पुढे यावं. सना सय्यद यांच्याकडे जोरदार दिले अभिनेत्री. धन्यवाद. त्यानंतर पल्लवी पोद्दार आपण पुढे या. पल्लवी पोद्दार मान्यवरांच्या हस्ते, मान्यवरांमध्ये आपल्या सर्वांच्या हस्ते दिले. पल्लवी पोद्दार आहेत का? ठीक आहे. त्यानंतर संजय पल्लवी पोद्दार, हा ठीक आहे, त्यांचे प्रतिनिधी घेतात, त्यांचा सन्मान त्यांचे प्रतिनिधी स्वीकारतात. ठीक आहे. त्यानंतर तेजस्विनी कुलकर्णी. तेजस्विनी कुलकर्णी आपण पुढे या. मेकअप आर्टिस्ट शिवानी शिंदे. मेकअप आर्टिस्ट शिवानी शिंदे आहेत का? ठीक आहे. त्यानंतर लाईटमॅन सुरेश लाड. शिवानी शिंदे आपण थांबूया, आपल्याला पुरस्कार आहे, म्हणजे आपल्याला बसून घ्या. ठीक आहे. लाईटमॅन सुरेश लाड. तेजस्विनी कुलकर्णी. धन्यवाद. हैमान मिरजकर. हैमान मिरजकर आहे का? आपण वरती या प्लीज. त्यानंतर शामू सर आणि रिम सर, खास केरळ आणि मुंबईहून आलेले. शामू सर, रिम सर, लाईटमॅन एस के मामा. ओके ओके, त्यांनी मेकिंग व्हिडिओ केला, तर जोरदार त्यांच्यासाठी देऊया. धन्यवाद. हैमान मिरजकर त्यांनी मेकिंग हा व्हिडिओ केला. धन्यवाद. त्यानंतर कोकणचा रॅपर, बोटलेस रॅपर विशाल खंडेकर यांचा विशेष आपण सत्कार करणार आहोत. तसेच नवीन रॅप शुभारंभ ते स्पॉन्सर विकास पिसुरे यांच्या हस्ते होत आहे. कोल्हापूरचा रांगडा रॅपर, बोटलेस रॅपर विशाल खांडेकर यांचा आपण सत्कार करूया. मी मान्यवरांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करूया. अतिशय सुंदर असा रॅप सॉन्ग त्याच्या संकल्पनेतून साकारलं. विशाल सर पुढे या. विशालसाठी तर जोरदार आपण टाळ्या देऊया, जरा जोरदार टाळ्या विशालसाठी. बोटलेस रॅपर विशाल खंडेकर गेल्या अनेक दिवसांच्या मेहनत आज उपलब्ध येते. सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. धन्यवाद. त्यानंतर रवी रॅप सॉन्गचा शुभारंभ आपण करणार आहोत. त्याचे स्पॉन्सर आहेत विकास पिसुरे. आपण पुढे यावं. ते शुभारंभ करत आहेत नवीन रॅप सॉन्गचा स्पॉन्सर विकास पिसुरे. एकदा जोरदार देऊया. धन्यवाद. पुढे मग ह्याच मध्ये क्लिअर कॅमेरा दिसला नाही पुढं. ठीक आहे, ठीक आहे.
त्यानंतर राज्यस्तरीय सेवाभावी संस्था त्याचबरोबर नवीन लॉन्चिंग आपण करणार आहोत. स्पॉन्सर विकास विसुरे यांच्या हस्ते ते आपण नवीन लॉन्चिंग करतो. त्याचबरोबर विशाल विनंती करतो की त्या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करावं. त्यानंतर मी विशाल विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. तर माझा नेक्स्ट रॅप आहे महाकाल आणि महाकालचे माझे स्पॉन्सर आहेत बिचुरे साहेब. नेक्स्ट रॅप आहे महाकाल. स्पॉन्सरशिप सगळी विकास बिचुरे साहेबांनी उचलली आहे. विशाल सरांना विनंती करतो की आपण 2 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या मंचावर सर्व मान्यवर, सर्वांची काही नावं घेत नाही आता कारण कार्यक्रमात खूप उशीर झालेला आहे. ते सर्व मान्यवरांचं मी अभिनंदन करतो, हार्दिक स्वागत करतो. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नातांचा नाथ हा एकनाथ पाटील साहेब यांनी या सर्व कार्यक्रमाचं श्रेय घेऊन श्रेय दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे. आज गरीब घराण्यातला मुलगा विशाल खांडेकर हा अत्यंत दुर्बल परिस्थितीतून वर आलेला आहे. त्याची कहाणी आम्ही ऐकली. पाटील सरांनी त्यांचं मनोगत वगैरे सगळं ऐकलं. त्याला काय करायचं त्याची जाणीव करून घेतली. त्या पद्धतीने एकनाथ पाटील सर यांनी स्वतःचं नाव न करता त्याचं नाव करून त्याला आता ह्या स्टेजपर्यंत पोहोचलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये तो असाच आपल्या कोल्हापूरचा प्रेमानं बहारून जाईल. त्याचा रॅप हा पूर्णपणे सुंदरपणे होईल. आणि जसं आपण 4x4 खड्ड्यामध्ये जर असं आपण एखादं रोपटं लावतो, ते रोपटं आपण मुळापर्यंत जातं. मुळं त्याची घट्ट होतात. मुळं घट्ट झाल्यानंतर त्या झाडाला किती ऊन वारा पाऊस पडला, वावदळ जरी आलं तर ते पडत नाही. अशा पद्धतीनं एकनाथ पाटील साहेब एबीआरकी फिल्मचे सर्व मान्यवर यांनी त्याला बळकटी दिलेले आहे. तो कधी पडणार नाही. त्याच्या पाठीमागे एबीआरकी फिल्म, एकनाथ पाटील सर, मदन पलंगे सर, सूर्याबाई, शर्वरी पवार मॅडम, भैयासाहेब आणि इतर मान्यवर सगळे या सगळ्यांनी एवढा त्याच्या पाठीवर थाप दिलेले आहे. त्याचं अभिनंदन केलेलं आहे. त्याचा रॅप सॉन्ग हा 5 मिनिटात जरी असला तरी जगामध्ये 1 नंबर रॅप होईल. आणि रॅपची जी संकल्पना त्याने मांडलेली आहे ते वेगळं पण आहे. ह्या मराठी लोकसंख्येमध्ये किंवा मराठी कार्यक्रमामध्ये पूर्ण कोल्हापूरचे सगळे व्यवसाय त्या रॅपमध्ये आलेले आहेत. अगदी चप्पल दुकानापासून पूर्ण रांगडा गडी पैलवान हे सुद्धा त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हे कुठेतरी आपल्या पुढच्या पिढीला माहीत पडायला पाहिजे. आणि ह्या गाण्यानुसार, ह्या रॅपनुसार हे आपल्या पुढच्या पिढीला ते मार्गदर्शन करेल. आणि विशाल खांडेकर हे एक नाव नवीन होते या रॅप स्वरूपात आलेलं आहे. तर मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. त्याच्या पुढच्या वाटचालीत त्याला मी धन्यवाद देतो आणि माझं मुलगा समजतो. धन्यवाद सर, धन्यवाद. त्यानंतर राज्यस्तरीय सेवाभावी संस्था समर्थ फाउंडेशन आणि दुर्गा फाउंडेशन जागरण न्यूज यांच्या वतीनं आयोजित केलेला समर्थ महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महासोहळा आपण इथं संपन्न करीत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यानंतरचे आपण पुरस्कार वितरित करूया.
जीवन गौरव पुरस्कार आपण या मान्यवरांना इथं वितरित करीत आहोत। ज्येष्ठ समाजसेवक विनायक कुलकर्णी साहेब यांना आपण जीवन गौरव पुरस्काराने इथं सन्मानित करीत आहोत। एकदा जोरदार त्यांचं आपण अभिनंदन करूया। मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ असते त्यांना आपण जीवन गौरव पुरस्कार इथं आपण वितरित करूया। माननीय विनायकजी कुलकर्णी साहेब, त्यानंतर निवृत्त पोलीस निरीक्षक पॅरी जमादार साहेब, निवृत्त पोलीस निरीक्षक पॅरी जमादार साहेब यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा यथोचित सन्मान आपण केला आहे। निवृत्त पोलीस निरीक्षक पॅरी जमादार साहेब जीवन गौरव पुरस्कार त्यांना आपण सन्मान करीत आहोत। राज्यस्तरीय सेवा त्यानंतर कमला कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर सुनीता माणिकराव काळे आपण म्हणजे आपण मंचावरती आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्याचा आपण सन्मान करूया। भैयासाहेब आपण पुढे या, चांगले साहेब पुढे या, आपल्या हस्ते हा सन्मान आपण करूया। कमला कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर सुनीता माणिकराव काळे गेल्या अनेक वर्ष ज्ञानदानाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। अनेक विद्यार्थी त्या साधना कमला कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर सुनीता माणिकराव काळे धन्यवाद। त्यानंतर नरेंद्र मोदी विचारांच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रामगोपाल सोनी, श्री नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रामगोपाल सोनी आपण पुढे सहपत्नीक आपण हा सन्मान आपण स्वीकारूया। मान्यवर येण्यासाठी थोडी वाट मोकळी करून द्या। स्टेजच्या समोर काही मंडळी उभे फोटोसाठी थोडंसं बाजूला बघा। विशाल थोडं बाईकशी समोर झाला। श्री नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री दिलीप रामगोपाल सोनी त्यांचा आपण सहपत्नीक सन्मान करीत आहोत। मी मान्यवरांना विनंती करतो की आपल्या हस्ते त्याचा आपण यथोचित सन्मान या ठिकाणी आपण करू। सर्व प्रमुख मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मान्यवरांच्या हस्ते श्री नरेंद्र मोदी विचारमंच महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रामगोपाल सोनी यांचा आपण सन्मान केला। तर टाळ्यांचा आवाज कमी देता जोरदार देऊया। महाराष्ट्र भूषण त्याचबरोबर जीवन गौरव पुरस्कार आपण वितरित केला। धन्यवाद। राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई यांना सुद्धा आपण विशेष सन्मानित करीत आहोत। अर्थात जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी वितरित करीत आहोत। राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई आपण समजा आपण मंचावरती माननीय अजित देसाई डॉक्टर अजित देसाई राष्ट्रीय प्रांत ग्राहक संघटनेचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष डॉक्टर अजित देसाई यांचा आपण यथोचित सन्मान केला आहोत। तर जोरदार आपण अभिनंदन करूया या सारे मान्यवरांचं। धन्यवाद। यानंतर ज्येष्ठ समाजसेवक विनायक कुलकर्णी साहेब यांचा आपण सन्मान करूया। ज्येष्ठ समाजसेवक विनायक कुलकर्णी साहेब आपण पुढे याल। यानंतर आता आपण समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2025 प्रदान करीत आहोत। माननीय रचना विमल दिलीप धुमाळ युवा उद्योजिका आणि रील स्टार आपण पुढे यावं। समर्थ महाराष्ट्र भूषण अवॉर्ड 2025 आपण इथं वितरित केले आहोत। रचना मॅडम मी ज्यांची नावं इथं पुकारतोय विनंती आपण लवकरात लवकर या। वेळेची मर्यादा आहे, बरेच पुरस्कार आहेत।
महाराजांना विनंती होतं, महाराज आपण पुढे या. महाराजांच्या हस्ते आपण वितरित करूया. त्यानंतर सौ अल्मास मस्कूर अहमद जमादार शिवण मास्टर घेतात. सौ अल्मास मस्कूर अहमद जमादार आपण पुढे यावं. हां, त्यानंतर सौ अमृता योगेश काटणे ब्युटिशियन कसबावाडा कोल्हापूर आपण पुढे यावं. जरा वाट मोकळी करू द्या. फोटोग्राफर्स मध्ये कोण कोण उभारले त्यांना थोडंसं आपण बाजूला व्हा प्लीज. सौ अमृता योगेश घाटगे ब्युटिशियन कसबावाडा कोल्हापूर. अमृता घाटगे आपण वरती या. फोटो काढणाऱ्या विनंती आहे, थोडीशी वाट मोकळी करू द्या त्यांना. मान्यवरांना येण्यासाठी वरती स्टेजवरती वाट मोकळी करू द्या प्लीज. त्यानंतर माननीय कुमारी पूजा उदयसिंहराव भोसले सामाजिक कार्यकर्ते. कुमारी पूजा उदयसिंहराव भोसले सामाजिक कार्यकर्ते आपण पुढे या. त्यानंतर सभापती रेखा बाळाराम काटे टीचर सिस्टर अपघात विभाग इचलकरंजी. सौ रेखा बाळाराम काटे आपण पुढे या. टीचर सिस्टर इचलकरंजी अपघात विभाग आपण पुढे या. मान्यवरांना विनंती की आपल्या हस्ते पुरस्कार आपण वितरित करूया. माननीय सौ आशा रवींद्र शिंदे तळणीकर परिसेविका इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी कोल्हापूर आपण पुढे यानंतर माननीय डॉक्टर बिरजू श्रीराम सहानी BHMS MD होमिओपॅथी आपण पुढे यावं. माननीय डॉक्टर बिरजू श्रीराम सहानी BHMS MD होमिओपॅथी आपण पुढे या. साधने साहेब आपण पुढे या. साधने साहेब आपण पुढे या. त्यानंतरचा पुरस्कार साधने साहेबांच्या हस्ते देऊया. साधने साहेब पुढे ठीक. हां, डॉक्टर बिरजू श्रीराम सहानी आपण पुढे या. साधने साहेब पुढे या प्लीज. हां, त्यानंतर माननीय श्री वैभव भिकाजी चौगले सहाय्यक प्राध्यापक सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी. माननीय श्री वैभव भिकाजी चौगले सहाय्यक प्राध्यापक सरोजिनी कॉलेज ऑफ फार्मसी. माननीय सभापती हशमत जैदल आबिदीन हवेली अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट कोल्हापूर. अश्विनी डेके मॅडम आपण पुढे यावं. अश्विनी डेके मॅडम आपल्या हस्ते यानंतर पुरस्कार आपण वितरित करूया. डेके मॅडम पुढे या. अश्विनी डेके मॅडम सर्वच मान्यवरांना विनंती की आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कार वितरित करूया. माननीय सभापती हशमत जैदल आबिदीन हवेली. एका साईडने घे तू. त्यानंतर माननीय कविता प्रवीण गायकवाड टीचर सिस्टर स्पीकर कोल्हापूर. माननीय कविता प्रवीण गायकवाड आपण वरती या. यानंतर माननीय सभापती अनिता दिलीप गवळी अध्यक्षा समक्ष वस्ती स्तर संस्था कोल्हापूर जिल्हा. बलगाव नगर परिषदेच्या आपल्या सुद्धा आपल्या हस्ते देऊया. रमेशराव चांद्रे आपल्या हस्ते पुरस्कार देऊया. पुढे या. माननीय सभापती पल्लवी अर्जुन गायकवाड उमेद अभियान हातकणंगले पंचायत समिती भैरवनाथ कलेक्शन कोची आपण पुढे या. माननीय सभापती पल्लवी अर्जुन गायकवाड. धन्यवाद. यानंतरचा पुरस्कार अश्विनी डेके मॅडम आपला सुद्धा
पुरस्कार वितरित करूया. माननीय कुमारी सुप्रिया बीना माने, कॅम्प इंचार्ज भारतीय हॉस्पिटल सांगली. एक मोबाईल मध्ये जाऊ नको आणि जर फोटो घेतला तर थांबालाच ना. थांबायला सांग तसंच. ओके ओके. माननीय सभापती उज्ज्वला सुधीर जाधव, मुख्याध्यापिका गर्ल्स हायस्कूल प्राथमिक विभाग इचलकरंजी. माननीय सभापती उज्ज्वला सुधीर जाधव. सुनील जाधव साहेब सुद्धा सातत्याने समाजकार्यामध्ये कार्यरत आहेत. सुनीता जाधव मॅडम विवेकानंद शिक्षण संस्थांमध्ये गेले अनेक वर्ष कार्यरत. सुनीता सुनील जाधव. जाधव साहेब आपण वरती या. नमस्कार. माननीय शिवानी शिंदे, मेकअप आर्टिस्ट, एंजल ब्युटी सलून. त्यानंतर आपण वरती या. महाराजांना विनंती, आपण महाराज पुढे या, आपल्या हस्ते दिव्या पुरस्कार. महाराज यानंतर माननीय शिवानी शिंदे, मेकअप आर्टिस्ट, एंजल ब्युटी सलून. तत्पूर्वी जाधव मॅडम महाराजांच्या हस्ते पुरस्कार आपण देत आहोत. त्यानंतर माननीय आकांक्षा शामराव कुंभार, लावणी सम्राज्ञी, ओबीसी सेवा संघ सांस्कृतिक प्रदेश अध्यक्ष आकांक्षा कुंभार पुढे या. माननीय आकांक्षा शामराव कुंभार, लावणी सम्राज्ञी, ओबीसी सेवा संघ सांस्कृतिक प्रदेश अध्यक्ष. अरे तिथं वेगळं कुपन आहे. अरे कुठलं मिळाले, बिर्याणी मिळाले. आकांक्षा मॅडम, आपण आपला सन्मान स्वीकारा. नाव वाचा आपलं. हो, आकांक्षा कुंभार. आकांक्षा मॅडम, नंतर आपण आपला सन्मान स्वीकारा. नाव मी ज्यांची नावं पुकारते त्यांना मिळेल ते आपण आपल्या नावाप्रमाणे वरती या. धन्यवाद. यानंतर आत्ता आकांक्षा मॅडम घ्या. हां, लावणी सम्राज्ञी आकांक्षा कुंभार. हां, पुरस्कार घ्या पटकन. धन्यवाद. तुझा फोटो काढ, तुझा फोटो. यानंतर माननीय सभापती धनश्री दत्तात्रय जोशी, आदर्श प्राचार्य, फर्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हापूर. माननीय सभापती धनश्री दत्तात्रय जोशी आहेत का? वरती या प्लीज. यानंतर माननीय संकेत सुषमा संजय सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष SS फाउंडेशन संस्था. संकेत सोनवणे, हा आपण वरती या. संकेत सोनवणे साहेब आपण वरती या. महाराजांना विनंती, यानंतरचे पुरस्कार आपण वितरित करा. त्यानंतर माननीय सौप्रिया योगेश गवळी, फॅशन डिझायनर, राजेश भोसले साहेब, यानंतरचा पुरस्कार आपण वितरित करा. माननीय प्रिया योगेश गवळी, फॅशन डिझायनर. त्यानंतर माननीय सभापती बीना वसंत पंडित, बाल रुग्ण परिसेविका, CBR कोल्हापूर. आपण वरती या. माननीय सौ बीना वसंत पंडित, बाल रुग्ण परिसेविका, CBR कोल्हापूर आहेत का? जरा वाट मोकळी करून द्या प्लीज. जरा कॅमेरामॅन पाठीमागून येणाऱ्यांना प्लीज जरा विनंती आहे. जाऊ काय. धन्यवाद. यानंतर माननीय प्राध्यापिका स्वाती शिवाजी चव्हाण पवार, प्राध्यापिका वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय गुरु इस्लामपूर. यानंतर माननीय प्रथमेश भगवान येरुडकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर. येरुडकर सर वरती या. प्राध्यापिका स्वाती मॅडम वरती या. जरा पुरस्कार घेणाऱ्यांना विनंती, आपण लवकरात लवकर स्टेजवरती या. बरेच पुरस्कार आहेत, वेळेची मर्यादा आहे. आणि पुन्हा एकदा विनंती, स्टेजच्या समोर फोटोग्राफर मोबाईलवाले प्लीज थांबू नका, थोडंसं बाजूला होऊया आपण. ओके. माननीय प्रथमेश भगवान येरुडकर आहेत का? हां, वरती या.
आपत्ती व्यवस्थापन. जरा एक साइडला उभा राहा, एक त्यानंतर साइडला उभा लीना राहा. छाया श्रीमंत पिंगुळकर अधिचारिका. ओ दादा, ओ मत एक साइडला उभा राहा की, एक साइडला. लीना छाया पिंगुळकर. माननीय लीना छाया श्रीमंत पिंगुळकर. ए मोबाईल मोबाईल ए. माननीय लीना छाया श्रीमंत पिंगुळकर वरती या. धन्यवाद. माननीय सभापती वृंदा अमित सलगर, डायरेक्टर ऑफ विद्या प्रबोधन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र. त्यानंतर माननीय रमेश लिंगवले, लेखक कवी, आपण पुढे या. रमेश लिंगवले आहेत का? हां, लेखक कवी. मोबाईल 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 एक साइडला लावा. त्याचबरोबर माननीय अभिषेक बाबासाहेब खोत, त्यानंतर पार्थ सरिता राजकुमार थोरवत, सामाजिक कार्यकर्ते. अभिषेक बाबासाहेब खोत. अभिषेक, हां अभिषेक खोत या आपण सन्मान. हां जरा जरा एक साइड लावा, एक साइडला. सरका एक साइडला सरका. त्यानंतर पार्थ सरिता राजकुमार थोरवत. हो अजित दादा, एवढे कॅमेरामॅन आहेत आणि मोबाईल आणि पैसे. माननीय शैलेश लता शहाजी पाटील, प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी हक्क कृती परिषद आहेत का? श्री लता शहाजी पाटील. श्री लता शहाजी पाटील, प्रदेश अध्यक्ष विद्यार्थी हक्क कृती समिती. श्रीशैल लता शहाजी पाटील, आपण वरती या. चला, ज्यांचे पुरस्कार झाले त्यांना विनंती आपण लवकरच खाली जाऊया. धन्यवाद. त्यानंतर माननीय श्री अण्णाप्पा मल्लाप्पा कमहेल, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय बहुजन सेना संघटना महाराष्ट्र राज्य सामाजिक कार्यकर्ते, आपण वरती या. माननीय श्री विशाल पंढरीनाथ घेवदे, प्रसिद्ध हलगीवादक. विशाल आहेत का? सुप्रसिद्ध हलगीवादक विशाल पंढरीनाथ घेवदे. हा, आपण वरती या. घेवले, विशाल घेवले. त्यानंतर युवराज पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक. युवराज पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक. हां, विशाल घेवदे आहेत का? हां, विशाल घेवदे वरती या. हां, चला, सर्वात जास्त सन्मान द्या. युवराज पाटील, उद्योजक. त्यानंतर रील स्टार, त्याचा आपण सन्मान करायचा. पुढे या. रील स्टार स्टेजवर थांबायचा. रवींद्र अशोकराव सूर्यवंशी, महाराष्ट्र सुप्रसिद्ध रील स्टार रवी राजू. रील स्टार स्टेजवर थांबा. रवी राजी माननीय शर्वरी पवार मॅडम, आपण पुढे या. रील स्टारचा आपण सन्मान केलं. सर्वच मान्यवरांना विनंती आपण पुढे या. रील स्टारने पुढे खाली जाऊन तिथेच थांबायचं आपण सन्मान घेतल्यानंतर.
रवी दाजे हा मोहिनी मस्के सुप्रसिद्ध रील स्टार मोहिनी मस्के रील स्टार सगळ्या रील स्टार हा रोहिणी मस्के हा त्यानंतर रोहिणी मस्केचा सन्मान करूया महाराजांविषयी आपल्या हस्ते निवेदनाचा सन्मान धन्यवाद त्यानंतर मिस्टर अँड मिसेस खादर रोहना मुंबई आहेत का खादर रोहना मुंबई आपण वरती आहे आज मुंबईवर उपस्थित असलेले हा रील स्टार खादर रोहना यानंतर कर्तृत्ववान हाऊसवाईफ श्रीमती हसीना दस्तगीर पठाण हसीना पठाण हा हसीना पठाण वरती आहे जरा त्यांना येण्यासाठी वाट मोकळी करू द्या येत आहे जरा साईडला वा हा जयवंत बाजीराव भोसले सुप्रसिद्ध रील स्टार जयवंत बाजीराव भोसले वरती या रील स्टार हा त्यानंतर प्रतीक सूर्यकांत कांबळे सुप्रसिद्ध रील स्टार त्यानंतर आणखी कांबळे माननीय विनेश कांबळे सुप्रसिद्ध रील स्टार यानंतर काय नाव वैभव गावडे आणि माझे मयुरी गावडे ठीक आहे हे नाव सांगा रिया शांताराम बितम सुप्रसिद्ध रील स्टार त्यानंतर तुम्हाला केतकी जगन्नाथ अवघडे केतकी आहेत का केतकी जगन्नाथ अवघडे रील स्टारने खाली जायचं नाही स्टेजवर थांबा हा बाळांना रील स्टार बाळांना रील स्टार स्टेजवर थांबूया आपण बाळांना हा शिंदा मावशी त्यानंतर शिंदा मावशी शिंदा मावशी वरती या
विनेश कांबळे, रफीक शेख वरती सन्मान स्वीकार. रफीक शेख आपल्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा आपण इथे संपन्न घेत आहोत. सर्व पुरस्कार प्राप्त व्यक्तींचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक सहर्ष अभिनंदन करीत आहोत.